जालना शहरात आज अवैध रिक्षा चालकांवर विशेष दंडात्मक कारवाई करून रक्कम 3,15,750 रुपये वसुली करण्यात आली। ही कारवाई शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी संयुक्तरित्या केली। ही मोहीम 18 नोव्हेंबर 2025 रोजी राबविण्यात आली। संयुक्त पथकाने रिक्षांवर मोठी तपासणी मोहीम चालवली। नियमानुसार परवाना नसलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली। विनानंबर चालणाऱ्या रिक्षांनाही या कारवाईत थांबविण्यात आले। इतर जिल्ह्यातील पासिंग असलेल्या रिक्षांचीही तपासणी झाली। एकूण 48 रिक्षांची तपासणी करण्यात आली। या रिक्षांवर ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आला। दंडाची एकूण रक्कम 3,15,750 रुपये एवढी होती। अधिकाऱ्यांनी ही माहिती अधिकृतरित्या दिली। भावी काळातही विशेष कारवाया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले। वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी या मोहिमा राबवल्या जातील। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनीही मार्गदर्शन केले। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी कारवाईत सहभागी होते। आरटीओ अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनीही मार्गदर्शन केले। कारवाईत पोलीस निरीक्षक पी.व्ही. इंगळे सहभागी झाले। शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते। पोलीस ठाणे कदीमचे अंमलदार सहभाग होते। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथकही मोहिमेत सहभागी झाले। जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनीही तपासणी केली। संयुक्त पथकाने रिक्षांवर कडक दंडात्मक कार्यवाही केली। किंगमेकर न्यूज जालना।